हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल विथ माय ब्लॉग्स। तर गाईज आज मी करणार आहे मशरूमची एक रेसिपी जी हॉटेल्समध्ये वगैरे तुम्ही खाल्ली असेल आणि मी तीच एक ट्राय करणार आहे। मी बघितली ॲक्च्युली एक रेसिपी, तर मी तशीच एक छानशी रेसिपी बनवणार आहे आज। तर मी हे मशरूम काही कट्स करून घेतले, तर चला लगेच आपण रेसिपीला स्टार्ट करूया। ओके, तर सगळ्यात पहिला मी आधी यात तेल टाकते। तर मी ते तेल टाकलेलं आहे, काय ते तेल मी छान तपू देते। गरम झालं की त्यात मग जिरं मोहरी टाकणार। तर काहीच आपलं तेल आता इथे गरम झालंय, यात मी टाकते जिरं मोहरी। छान करपतं त्यानंतर यात मी टाकते अद्रक लसूणची पेस्ट। नंतर मी यात ॲड करते हिरवी मिरची, जी मी बारीक कापून घेतली आहे छान। आता यात टाकते खडा मसाला, ज्यात मी घेतले स्टारफूल, काळी मिरी, मसाली लवंग आणि म्हणजे मी तसं नॉर्मल हे घेतलं फक्त ही हिरवी लवंग आणि थोडी बडीशेप घेतलेली, दालचिनी, इलायची घेतली मी हिरवी आणि हे बे लीफ। छान तेला होऊ द्यायचं मस्त। हे छान तेलात फ्राय झाले की त्यानंतर आपण यात टाकणार आहे कांदा। तर गाईस इथे लसूण आता खूप छान ब्राऊन झालेला आहे, छान मस्तपैकी। तर मी आता कांदा टाकते। मला असं वाटतं की थोडं तेल कमी होईल, तर मी यात थोडं तेल अजून पोर करते। जास्तही नको व्हायला आणि कमी पण नको म्हणून। आता कांदा पण छान मस्तपैकी ब्राऊन होतो तेलामध्ये, व्यवस्थित फ्राय करायचा आहे। फ्लेम थोडं वाढवून घेतो। तर काहीच आपला कांदा खूप छान मस्तपैकी होतोय। मस्त हा ब्राऊन झाला की आता आपण मस्त आपले छान स्पाइसेस टाकूया। मी त्यासाठी घेतली आहे ही काश्मीरी लाल मिर्च घेतली आहे आणि छान कलरही येतो आणि टेस्ट पण खूप मस्त लागते। आणि ही धना पावडर घेतली आहे। त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी घेतला मॅगी मसाला आणि हळद। आता मी हे सगळे मसाले कांदा छान ब्राऊन झाल्यानंतर यात घालून देणार आहे। झाला तर मी यात घालते लाल मिरची पावडर आणि धना पावडर, त्यानंतर मॅगी मसाला आणि हळद। त्याला मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे। हे मसाले जर छान भाजून घ्यायचे। त्याच्यानंतर यात टाकायचं आहे कांदा, हे टमॅटो। यात मसाले छान भाजले गेले तर यात आपण टाकूया टमॅटो। आता मी यात घालते टमॅटो आणि टमॅटो घातल्यानंतर त्यावर टाकायचं आहे मीठ, कारण की ते छान गळून जातील म्हणून। आणि त्यात मी साखरही घालते थोडी। छान हलवून घ्यायचं। तर गाईस आपले टोमॅटो छान मस्तपैकी गळले।
आता मी यात थोडंसं पाणी घालते आणि त्यात ते थोडं शिजू देईल, म्हणजे आपल्याला एक छान मसाला भेटेल. आणि त्यात मग आपण सोडूया वरतून मशरूम. थोडंसं पाणी टाकायचं, थोडंसं मी थोडंसं पाणी घातलं यात फक्त छान पेस्ट बनण्यासाठी. फ्लेम थोडा वाढवून घ्यायचा आहे, म्हणजे मी वाढवून घेते. तुम्ही बघू शकता मसाल्याचा हा कलर किती छान आलाय ते. जो वास आहे तो खूप छान येतो. तर काही मसाला आपला खूप छानपैकी शिजला आहे, मस्त बघायला तुम्ही बघू शकता. आता मी यात पुन्हा घालते थोडंसं पाणी आणि त्याला उकळी आली का मग त्यात सोडणार आहे मी मशरूम. ओके, तर चला पाणी पोर करूया. पाणी पोर करायचं. याला छान उकळी येऊ देऊ, मग यात आपण सोडूया मशरूम. तर गाईस आपल्या मसाल्याला आता थोडी छान मस्तपैकी उकळी आलेली आहे, तर मी आता यात घालते मशरूम्स. ओके, वाव, हा जो शेप किती छान कट झाला आहे. वाव, in my veins, I've been driving this train, years in this lane, there's no stopping this flame, cause I came to the game and I changed it to play how I like, rearranged it to my own domain. Yeah, I got what it takes, made lots of mistakes, taking shots, skipping breaks, feeling lost, feeling great, popping off, singing. आपण याला छान मस्तपैकी आता आहे ना कमी आचेवर शिजू देऊ, कारण की मग आपले तर गाईज फायनली आपले मशरूम्स आता रेडी झाले. तर आता मी जाते नान बनवण्याच्या रेसिपीकडे. तर म्हणजे ॲक्च्युली मी नानचा जो डो आहे तो मी बनवून घेतलेला आधीच, तर मी आता बनवते नान. ओके, तर चला. मी डो हा खूप वेळापासून भिजवून ठेवला होता, तो आता खूप छान फुलला मस्तपैकी. आता आपण याचे नान करणार आहेत. Great, never stopped, never changed, all the squad here to play, and I've got something to say, yeah. I work hard each and every day, I get lost in the words I say, I don't push pause, no I push play, I won't stop till I make a change, I withdraw on the things I make, I turn flaws into flawless traits, I build tall, never capped in space, I won't stop till I. तर गाईज आता आपण मी छान लाटून घेतली ना, त्यावर टाकते काळी तीळ. थोडं प्रेस करून घ्यायचं हलक्या हाताने. मला खालच्या बाजूने टाकायचं आहे पॅनवर. Hear him say आपल्या नान आता दोघी रेडी आहेत. अच्छा बनाओ तो मैम, आपने काके देखा क्या? नहीं, फर्स्ट रिव्यू तुमचा. घर में एक नंबर है डायरेक्ट. नान तो ऐसा बना है ना, एक नंबर. बस. हॅलो गाईज, तर आपली जी रेसिपी होती मशरूमची ती खूप जास्त छान झाली होती आणि नानसुद्धा खूप छान लागते. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि शेअर करायला विसरू नका की तुम्हाला कशी वाटली ते. ओके, तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि गाईज, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच जाऊन माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. ओके, तर आपण भेटू अशाच नेक्स्ट रेसिपीमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला, बाय बाय.